नमस्कार. तर आज अखेर आपण बातमी जाणून घेणार आहोत की पीक विमा तर मंजूर झालेला आहे, परंतु आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा का जमा झालेला नाही. बघा, पीक विम्याची यादी तर जाहीर झालेली आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा का जमा झालेला नाही. अनेक दिवसांपासून अनेक अपडेट आलेले आहे की नेमकं पीक विमा 2852 कोटी रुपयांचा या ठिकाणी मंजूर पण झालेला आहे. तर मग काय असे कारण आहे ज्या कारणामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळालेला नाही. आता काय महत्त्वाचे कारण आहे आणि पीक विमा तुम्हाला कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, अनेक दिवसापासून अनेक अपडेट यूट्यूबवर आलेले आहे की पीक विमा या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार, त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, परंतु सत्य माहिती आतापर्यंत कोणी सांगितली नाही की नेमकं 2852 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे. तर आता या विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दल सविस्तर अशी माहिती अगदी आपण 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ अगदी छोटा आहे, त्यामुळे सत्य बातमी आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, जे तुम्ही आतापर्यंत अपडेट पाहिलेले आहे की नेमका पीक विमा तुम्हाला आज मिळणार, उद्या मिळणार, अशा अपडेट यूट्यूबवर येत चाललेले आहे. त्याच कारणामुळे आपण हे चॅनल उघडलेले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची खरी माहिती मिळण्यासाठी आपण या व्हिडिओचा उद्देश यूज मिळवणे हा नाही, तर शेतकरी बांधवांपर्यंत सत्य माहिती पोहोचविणे हा आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची पण काही गरज पडू शकत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि लाईक करायची पण गरज नाही. फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सत्य माहिती आता मिळणार आहे. किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे व कधी तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे याचे सविस्तर अगदी अपडेट तुम्हाला आता आपण लगेच सांगूया. बघा शेतकरी मित्रांनो, लगेच आपण आता ही अपडेट पाहून घेऊया का खरंच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2852 कोटी रुपये जमा झालेले आहेत का. चला आता सविस्तर जे काय आता हे जे काय अपडेट आहे याच्यावर आता प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून पडणार आहे आणि तुम्हाला अशी माहिती समोर येणार आहे जेणेकरून तुम्हाला धक्काच बसणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तर चला पाहून घेऊया नेमकं काय आहे अपडेट व काय आहे सविस्तर माहिती. आज तुम्ही आतापर्यंत ज्या बातम्या पाहिलेल्या आहे त्या सर्व बातम्या फेक आहेत, त्या सर्व बातम्या खोट्या असू शकतात, परंतु आजच्या या बातमीमध्ये तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळणार आहे. आता लगेच आपण या ठिकाणी पाहून घेऊया की नेमकं तुम्हाला किती हेक्टर मिळणार ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. आता तुम्हाला तर माहितीच आहे शेतकरी बंधूंनो, 2022 मध्ये अनियमित पावसाचे परिणाम 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठी विषमता दाखवली होती. त्यामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती, तर काही भागांमध्ये पावसाचा थेंब सुद्धा पडलेला नाही. या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड असे नुकसानी झाले होते. बघा, अनेक शेतकऱ्यांनी त्यांची पूर्ण वर्षाचे उत्पन्न देखील गमावले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे आश्वासन देखील दिले होते, परंतु लक्षामध्ये घ्या, सरकारी अधिकारी आणि तहसीलदारांनी शेतांची पाहणी देखील केली होती, पिकांचे नुकसान देखील मोजले गेले होते, कागदपत्रे पण या ठिकाणी तयार केली गेली होती, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. आता हे काय कारण असू शकतं जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही व नेमका पीक विमा शेतकरी बांधवांना का मिळाला नाही. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, इथून मागे जवळपास 1 महिना झालेला असेल. 1 महिन्यापूर्वी पीक विम्याचा पहिला टप्पा वितरण झाले होते, परंतु कसे झाले होते लक्षामध्ये घ्या, जवळपास 10% शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळाला होता. म्हणजे की 100 जर शेतकरी असतील तर त्यापैकी फक्त 10% शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विम्याचा मिळाला होता. आता 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांना मिळायचा राहिलेला आहे, परंतु ते पीक विमा आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. आताची अधिकृत अशी तारीख काय आहे बघा. तुम्हाला जर सत्य माहिती जर सांगायची झाली तर आता या ठिकाणी जे काय प्रकाश आहे ते पडणार आहे या न्यूजवर. बघा, पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार या न्यूजवर मोठा प्रकाश आता पडणार आहे. आपण जे आता तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच्या ठिकाणी आता बसणार आहे. नेमका पीक विमा मिळणार तरी आहे का हे तुम्हाला आज या ठिकाणी आज खरी माहिती तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. कारण अनेक दिवसांपासून तर आपण यूट्यूबवर पाहत चाललेलो आहे की नेमका पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, रोजच या ठिकाणी पीक विमा मिळत चाललेला आहे, परंतु पीक विमा सत्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही. आता त्याचबद्दल आता आपण सविस्तर अशी माहिती लगेच पाहून घेऊया मित्रांनो. आता नेमकं पीक विमा मिळणारच आहे का हे आपण पाहून घेऊया. आपण असंच बोलत नाही, असंच सांगत नाही, आपण पहिल्यासोबत रिसर्च करतो. रिसर्च केल्यानंतर आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावर आपण या ठिकाणी सांगतो. आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला सत्य माहिती आपण सांगणार आहोत.
आता जर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये जर घ्यायचे जर झाले प्रलंबित नुकसान भरपाई 2022 ते 2024, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची त्यांची जी काय नुकसान झाली होती त्यांना भरपाई मिळाली नाही. अनेक शेतकरी आपल्या पिकांचे नुकसान झाल्यावरही पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेतीला जे साहित्य लागत आहे तर ते मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज घेणे सुद्धा भाग पडले होते. बघा कित्येकांना आपल्या मुलाच्या ठिकाणी शिक्षणामध्ये देखील अडचणी आल्या होत्या. तर मग आता बघा या समस्यांकडे दुर्लक्ष करावे लागले हे सरकारला. बघा या ठिकाणी लक्ष घ्या. आता शेतकरी मित्रांनो या दीर्घकालीन प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये अशी प्रचंड नाराजी पसरली होती. अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन देखील केली होती परंतु फारसा सरकारला फरक पडलेला नाही. मग आता 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार का, हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. आता शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, आतापर्यंत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असा कोणताही बोल निघलेला नाही की या दिवशी पीक विम्याचा दुसरा टप्पा हस्तांतरित होणार आहे. मग आतापर्यंत ज्या काय न्यूज आल्या होत्या पीक विम्याचा टप्पा आज जमा होणार, उद्या जमा होणार, त्या न्यूजचं का तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो ती फक्त शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु सत्य माहिती जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून कधीही असं सांगण्यात आलेलं नाही की याच दिवशी शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. म्हणजे की बघा अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून ठरविण्यात आलेली नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. म्हणजे की शेतकरी बांधवांनो या प्रश्नावर आता तुमचे प्रकाश पडला असेल की नेमकं पीक विमा कधी जमा होणार. आता पीक विमा जमा होणार आहे की नाही ते पण सांगता येत नाही, कारण सरकारने असं स्पष्टपणे कधीच सांगितलं नाही की पीक विमा शेतकऱ्यांना मिळणारच आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो ही गोष्ट आता लक्षात ठेवा, पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही हे सरकारच्या हातामध्ये आहे. परंतु आपल्या अंदाजानुसार, आपल्या चॅनलच्या अंदाजानुसार जवळपास 15 दिवसानंतर पीक विम्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर होऊ शकतो. कारण शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या आता खूप मोठे आंदोलने सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची कर्जमाफी देखील होऊ शकते आणि शेतकऱ्याला पीक विम्याचा टप्पा देखील जे काय 75% राहिलेला आहे ते पण या ठिकाणी मिळू शकते. परंतु 15 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. त्या 15 दिवसानंतर सरकारचा काय निर्णय होईल ते तुम्हाला सर्वात प्रथम या आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट कशी वाटली आपल्याला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.